एकनाथ शिंदे आणि पवारांच्या भेटीवर राऊतांकडून अस्वस्थता व्यक्त। शरद पवार सुळेंशी चर्चा करून भावना व्यक्त केल्या। संजय राऊतांची प्रतिक्रिया। ठाकरे अजितदादांच्या भेटीवेळी आम्ही वेगळा अर्थ काढला नव्हता। शिंदे आणि पवारांची भेट सहज झाली। राऊतांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल। सुप्रिया सुळेंचं भाष्य। 2 दिवसात 2 मोठ्या भेटी झाल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काय चाललंय असा सवाल उपस्थित। शरद पवार आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर ठाकरे सेनेच्या 3 आमदारांसह किशोरी पेडणेकरांकडून मुख्यमंत्री फडणवीसांसोबत भेट। शेतकरी कर्जमाफी आधी सरकारने केंद्राकडे आयकरबाबत डेटा मागवला। केंद्राचा डेटा आल्यावर उपाययोजना केली जाणार। कर्जमाफीबाबत कोणतीही दिरंगाई होणार नाही। सरकारची माहिती मुख्यमंत्री आज सभागृहात उत्तर देणार। शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू। कोणत्याही जाचकटींशिवाय सरसकट कर्जमाफी द्या। शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी लांबणीवर गेल्यानंतर विरोधक आक्रमक। शेतीमुळे नव्हे तर घराघरात स्टार्टअप असल्यामुळे भारताला सोने की चिडिया असं म्हणत होते मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं वक्तव्य वादात। नाशिकमधील ठाकरेंचे 10 ते 12 नगरसेवक शिंदे शिवसेनेच्या गळाला लागण्याची शक्यता। अनेक नगरसेवकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत गुप्त बैठका। प्रभागनिहाय 5 कोटींचा विशेष निधी दिल्याची चर्चा। नाशिकच नाही तर महाराष्ट्रामधील अनेक पालिकांमधील नगरसेवक शिंदेंसोबत येण्यास इच्छुक। लवकरच त्याची प्रचिती येईल। मंत्री उदय सामंत यांचा दावा। शिंदेंच्या शिवसेनेमध्येच रस्सीखेच। बहुमत असताना नगरसेवक फोडण्याचं कारण काय? ठाकरेंचे नगरसेवक केशव पोरजेंचा सवाल। तर शिंदेंसोबत कुठलीही बैठक झाली नाही। विकास निधीबाबत बैठकीसाठी आयुक्तांनी 4 तास बसवून ठेवलं। पोरजेंचं स्पष्टीकरण। पिंपरीच्या मोशी कचरा डेपोत 40हून अधिक तासांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरूच। ढिगाऱ्याखाली अद्यापही 8 जण अडकलेत। दुर्घटनेमध्ये आतापर्यंत एकाचा मृत्यू तर 9 जणांची सुखरूप सुटका। पिंपरी चिंचवड पालिकेमध्ये शालेय साहित्य खरेदी व्यवहारामध्ये 400 कोटींचा घोटाळ्याचा आरोप। चौकशीच्या मागणीसाठी राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। तर पत्राचा ते खिचडी घोटाळा। भ्रष्टाचारावर बोलण्याचा राऊतांना अधिकार नाही। बन यांचं प्रत्युत्तर। छत्रपती संभाजीनगर जालन्यासह विदर्भात एटीएसची कारवाई। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील 150हून अधिक लोकांची चौकशी। नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि गोंदियामधील लोकांचा समावेश। लातूरमध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांचा मोर्चा। मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर। एमपीएससी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याची मागणी। नीट आणि टीईटी परीक्षेचे पेपर फुटले त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता। इलाजगुले हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईसाठी केज शहरामध्ये मोर्चा। खासदार सोनावणेंचा मुलगा सौरव सोनावणे याला अटक करण्यासह आरोपींवर मकोका लावण्याची मागणी। 20 जून रोजी विलासगुलेची झाली होती हत्या।